नमस्कार. आज मी अख्खा मसूर कसा करायचा ते तुम्हाला दाखवणार आहे. तर हा मसूर घेतलेला आहे, आपण शिजवून घेऊया. हा मी मसूर शिजवून घेतलेला आहे. आता आपण त्याला तडका देऊया. आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे, तर आपण आता मसूर करायला सुरुवात करूया. 1-2 चमचे तेल टाकूया. मसूर करताना थोडं जास्तच तेल लागतं. 2 चमचे तेल टाकले. तेल गरम झालं की आपण जिरं टाकूया. एक हिरवी मिरची, हे लसूण बारीक केलेलं आहे, आलं आणि लसूण. तुम्ही आलं लसूण पेस्ट टाका. एक हिरवी मिरची, लसूण भरपूर टाकायचा. इकडे तुम्ही आलं नाही टाकलं तर चालेल, पण लसूण भरपूर टाकायचा. माझी पद्धत आहे. कांदा, मसूरला लसूण आणि कांदा भरपूर टाकायचा. मी तुम्हाला माझ्या पद्धतीने मसूर कसा करायचा ते सांगणार आहे. कोल्हापूर, कराड, कामेरी अशा पद्धतीचा नाही, मी कसा करते ते तुम्हाला सांगणार आहे. आता हा कांदा खरपूस भाजून घ्यायचा. सोडा वगैरे टाकायची काही जरूर नाही आहे. हे बघा, आपण नेहमी नॉर्मल भाज्या करतो तसाच करायचा. ह्याला काही जास्त गरम मसाला, दुसरा एक्स्ट्रा मसाला काही टाकायची गरज नसते. एकदम सोपी रेसिपी आहे. हा कांदा चांगला भाजून घ्यायचा. कढीपत्ता राहिला होता, कढीपत्ता. आपला कांदा भाजत आलेला आहे. हे बघा, तांबूस रंग झालेला आहे. तर आपण आता टोमॅटो टाकूया. मी बऱ्याच ठिकाणी बघितले की टोमॅटो टाकत नाहीत, पण मी टोमॅटो टाकते. म्हणजे टोमॅटो चांगले शिजून द्यायचे याच्यामध्ये. आपण तर मीठ टाकूया आणि मसाले, हळद टाकूया, लाल तिखट आणि मीठ टाकूया. म्हणजे टोमॅटो आपलं लवकर शिजेल. चवीप्रमाणे मीठ. आणि टोमॅटो चांगले एकजीव होईपर्यंत परतून घेऊया आपण. मी केले त्या पद्धतीने तुम्ही एकदा घरी करून बघा, नक्की तुम्हाला आवडेल. आणि तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनेलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा. हे बघा, आता अजून थोडा वेळ शिजून देऊ. आणि थोडासा आपला कांदा लसूण मसाला थोडा टाकूया. बघा कसा कलर आलाय मस्त. आणि हे टोमॅटो पण आपलं शिजलेलं आहे. टोमॅटो पूर्ण शिजलं की आपण आता याच्यामध्ये शिजवून घेतलेला मसूर आहे तो ऍड करायचा. मी सांगितल्याप्रमाणे केलं ना तुम्ही, तर तुम्हाला ढाब्यात स्टाईल काही गरज नाही. ढाब्यावरनं मसूर आणायची आणि ढाब्यावर खायला द्यायची. घरच्या घरी आपण ढाबा स्टाईल मसूर करू शकतो चवीचा. हे बघा, आता आपण याच्यामध्ये हा मसूर चांगला शिजवून घेतला पाहिजे, त्यामुळे मग मसूरला चव चांगली येते. बघा आता कसा दिसतो, एकजीव झालेला आहे. आता थोडंसं आपण त्यात गरम पाणी ऍड करूया. जास्त पातळ नाही ठेवायचं. तुम्हाला जर पातळ हवं असेल तर तुम्ही जास्त पाणी टाकू शकता, पण हे मसूर हा असाच एवढा घट्टच असतो, जास्त पातळ नसतो. बघा, आणि वरून जर फोडणी तुम्हाला तडका द्यायचा असला तर लसणाचा वरून तडका तुम्ही देऊ शकता.
पण त्याची काही गरज नाही, हे असं सुद्धा भाजी छान लागते. आता याला चांगली एक उकळी आणून द्यायची आणि आपली मसूर तयार आहे. ही कोथिंबीर, हे अख्खा मसूर आपला तयार आहे. तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे करून बघा, नक्की तुम्हाला आवडेल. एक 2 मिनिटं झाकण ठेवूया. झाकण काढूया. जरा गूळ टाकायचा राहिला होता, आपण टोमॅटो टाकले ना, त्यामुळे एकदम थोडासा किंचित हे बघा, एक थोडासा गूळ टाकायचा, म्हणजे त्याला चव आणखीन चांगली येते. आता झाकण ठेवूया आणि एक उकळी आणूया. आपला अख्खा मसूर तयार आहे. हा मसूर तुम्ही भाताबरोबर, जिरा राईस किंवा चपातीबरोबर सुद्धा खाऊ शकता. तर नक्की करून बघा. आवडले असल्यास मला कमेंट बॉक्समध्ये कळवा.